माय YouTube चॅनल ज्याचे नाव आहे चाणक्य क्लासेस। तर फ्रेंड्स, आपल्याला माहितच आहे की आपण क्लास 10 चा फर्स्ट चॅप्टर सुरू केला आहे ज्याचे नाव आहे ग्रॅव्हिटेशन। तुम्हाला माहितच आहे या आधी आपण ग्रॅव्हिटेशन या चॅप्टरचे 2 लेक्चर ऑलरेडी अपलोड केलेले आहेत। पहिल्या लेक्चर मध्ये आपण बेसिक टर्म पासून सुरू केला आहे आणि केप्लर्स लॉ पर्यंत संपवला आहे। तसंच नेक्स्ट लेक्चर म्हणजे दुसऱ्या लेक्चर मध्ये आपण न्यूटन युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन शिकलो आहोत। तर चला तर मग या लेक्चर मध्ये आपण शिकूया अर्थ ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन। अर्थ ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन काय आहे, चला तर मग सुरू करूया। अर्थ ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन इट इज डिनोटेड बाय स्मॉल g। स्मॉल g ने याला डिनोट केलं जातं, राइट। The earth exerts gravitational force on object near it. F is equal to ma. आता अर्थ काय करते, प्रत्येक ऑब्जेक्टला ही खेचत असते। कोणत्या फोर्सने? ग्रॅव्हिटेशनल फोर्सने। आपण हे मागच्या लेक्चर मध्ये बघितलं आहे। आता ही पेन आहे, याला पण काय करते, अर्थ काहीतरी फोर्सने खाली खेचते, राइट। तर हा फोर्स काय असतो, F is equal to ma। न्यूटनचा सेकंड लॉ आहे। F म्हणजे काय, फोर्स, मास इनटू एक्सेलरेशन, राइट। ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्सर्ट होत असतो प्रत्येक ऑब्जेक्टवर कोणत्या फोर्सने, F is equal to ma, मास इनटू एक्सेलरेशन। हा काय न्यूटनचा सेकंड लॉ आहे, राइट। एवढं तुम्हाला समजलं असेल, आय होप। चला मग पुढे बघूया। अ फोर्स ऍक्टिंग ऑन अ बॉडी रिजल्ट इट्स एक्सेलरेशन। जेव्हा फोर्स एखाद्या बॉडीवर लागत असतो तेव्हा तो फोर्सने ऑब्जेक्ट काय होतो, एक्सेलरेट होतो। जसं की आता इकडून हे एक टायर आहे, टायरला आपण इकडून फोर्स लावला, इथून आपण असा फोर्स लावला, त्याला ढकललं तर काय होईल, तो एक्सेलरेट होईल। एक्सेलरेट म्हणजे तो पुढे जाईल, राइट। जेव्हा तो पुढे जाईल तिकडे काय होईल, ऑब्जेक्ट इज एक्सेलरेट, तो पुढे जाईल आणि तिकडे काय होईल, एक्सेलरेशन होईल। काय होईल, एक्सेलरेशन होईल, राइट। बघा हे अर्थ सरफेस आहे, याच्यावर हे टायर आहे, याला जर आपण इकडून फोर्स लावला तर तो काय होईल, एक्सेलरेट होईल आणि त्याच्यामध्ये काय येईल, एक्सेलरेशन येईल। काय येईल, एक्सेलरेशन येईल, राइट। आय होप एवढं समजलं असेल। चला तर मग पुढे बघूया। The acceleration force due to on a body result its acceleration। जेव्हा एखादा ऑब्जेक्ट एक्सेलरेट होतो कुठे, अर्थच्या सरफेसवर, तेव्हा हा फॉर्म्युला तिकडे अप्लाय होतो। हा फॉर्म्युला कुठून आला, तर याला आपण डिराइव्ह करून बघू। G is equal to capital G m upon r square हा फॉर्म्युला येत असतो। The gravitational force due to on a body result in its acceleration। जेव्हा एखाद्या बॉडीवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्सर्ट होत असतो आणि तो एक्सेलरेट होतो, एक्सेलरेशन होतं, तेव्हा हा फॉर्म्युला तिकडे अप्लाय होत असतो। जसं की इकडे एक्सेलरेट होतोय ऑब्जेक्ट, तिकडे हा फॉर्म्युला अप्लाय होईल। पण हा फॉर्म्युला आला तरी कुठून हे आपण याच्यातून समजून घेऊ। बघा या फॉर्म्युला आपण आता डिराइव्ह करतोय। वी नो दॅट, आपल्याला माहित आहे न्यूटन युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन। लास्ट लेक्चर मध्ये आपण हा फॉर्म्युला शिकलो होतो। F is equal to G m1 m2 upon r square। d स्क्वेअर लिहिलं असेल तर r स्क्वेअर, d म्हणजे डिस्टन्स, r म्हणजे रेडियस, सेमच असतं, हा, राइट। तर G is equal to m1 m2 upon r square हा फॉर्म्युला आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितला आहे, हे आपल्याला माहित आहे। आता याच्यात F फोर्स इज इक्वल टू G m, कॅपिटल का बरं आला, तर लार्ज ऑब्जेक्ट, अर्थ हे काय, लार्ज ऑब्जेक्ट आहे। एखाद्या ऑब्जेक्ट पासून ही पेन आहे, याचे काय छोटासा ऑब्जेक्ट आहे आणि अर्थ काय आहे, मोठा ऑब्जेक्ट आहे, म्हणून लार्ज ऑब्जेक्ट साठी कॅपिटल M वापरला आहे, म्हणून M स्मॉल m म्हणजे स्मॉल ऑब्जेक्ट। जसं की आता ही पेन आहे, याचे काय आहे, स्मॉल ऑब्जेक्ट आहे। कशाच्या याच्यामध्ये, तर अर्थच्या याच्यामध्ये हे काय आहे, छोटंसं आहे, म्हणून आपण याला स्मॉल ऑब्जेक्ट स्मॉल m लिहिला आहे आणि r स्क्वेअर कॅपिटल R स्क्वेअर आपण लिहिला आहे, राइट। त्यापुढे हा फॉर्म्युला आपल्याला आता समजला असेल, याच्यामधून हा कसा डिराइव्ह झाला। तर ऑल्सो वी नो दॅट, आता आपल्याला माहित आहे फोर्स इज इक्वल टू मास इनटू एक्सेलरेशन। न्यूटनचा हा सेकंड लॉ आहे, राइट। तर एक्सेलरेशनच्या जागेवर आपल्याला g घ्यायचे आहे, कारण इकडे काय शिकत आहोत आपण, अर्थ ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन। ग्रॅव्हिटेशनचा एक्सेलरेशन काय आहे, तर तो आहे g, म्हणून आपण एक्सेलरेशनच्या जागेवर इकडे स्मॉल g घेतला, राइट। आणि हा फॉर्म्युलाला आपण इक्वेशन 1 म्हटलो आणि या फॉर्म्युलाला आपण इक्वेशन 2 म्हटलो आणि याला आता इक्विव्हॅलेंट करू, राइट। तर फ्रॉम इक्वेशन 1 and 2 हे आपण इक्वेशन 1 घेतला आहे, हे इक्वेशन 2 घेतला आहे। आता त्याला इक्विव्हॅलेंट करू म्हणजे फोर्सच्या जागेवर आपण ही व्हॅल्यू टाकणार आहोत, म्हणजे हे याच्यात इक्विव्हॅलेंट करेल।
m into g, या इकडे येईल फोर्सच्या जागेवर m into g is equal to g m upon r square. तर m स्मॉल m कट होतील आणि अर्थ ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन g ची व्हॅल्यू आपल्याला मिळेल g m upon r square. जसं की हा फॉर्म्युला आपला इथे डिराइव झाला आहे, राईट. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. चला मग पुढे बघूया. व्हॅल्यू ऑफ स्मॉल g म्हणजे काय आहे? अर्थ ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन, राईट. तर अर्थ ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन ची व्हॅल्यू असते कुठे? ऑन द अर्थ सरफेस. अर्थच्या जेव्हा सरफेस वर असेल तेव्हा याची व्हॅल्यू असते 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर, राईट. आय होप तुम्हाला एवढं हे समजलं असेल. आता हा फॉर्म्युला तर आपण बघितला कसा डिराइव झाला आहे, राईट. मग आता याच्याला आपण पुढे बघणार आहोत. g इज इक्वल टू हा कॉन्स्टंट असतो g m अपॉन r स्क्वेअर, राईट. तर याच्यामध्ये आपण बघणार आहोत g ची व्हॅल्यू जर इन्क्रीज केली, ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन अर्थ ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन ची व्हॅल्यू जर आपण इन्क्रीज केली तर रेडियस ची व्हॅल्यू पण काय होते? रेडियस काय होते? कमी होते. रेडियस काय होते? कमी होते, राईट. म्हणजे काय? g इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल ऑफ r स्क्वेअर, राईट. एवढा आपल्याला आता समजलं असेल. जर आपण ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन ची व्हॅल्यू वाढवली तर हा r काय होतोय? कमी होतोय, राईट. म्हणजे काय होतोय? इनव्हर्सली प्रोपोर्शनली. हा, तसंच जर आपण अर्थ ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन ची व्हॅल्यू जर वाढवली, इन्क्रीज केली तर काय होईल? m म्हणजे काय? तो डायरेक्टली प्रोपोर्शनल येतो, म्हणून m ची व्हॅल्यू पण काय होईल? वाढेल. म्हणजे काय होईल? g इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m, राईट. एवढं समजलं असेल, आय होप. पुढे बघूया. यापुढे आपण एक हार्ड टॉपिकला सिंपल करून शिकणार आहोत, राईट. ज्याचं नाव आहे व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ g. आता आपण मागच्या याच्यामध्ये फॉर्म्युला बघितला अर्थ ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशनचा, राईट. म्हणजे अर्थ ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन म्हणजेच काय आहे? g. तर याची व्हॅल्यू कशी व्हॅरी होते, कोणकोणत्या टाइप मध्ये व्हॅरी होते, कुठे कोणती व्हॅल्यू असते, कुठे कोणती व्हॅल्यू असते, तर हेच आपण याच्यामधून बघणार आहोत. तर चला बघ. याची व्हॅल्यू व्हॅरी होण्यासाठी 3 प्रकार आहेत. पहिले आहे शेप. त्याचा शेप कसा आहे त्याच्यावरून त्याची व्हॅल्यू व्हॅरी होत असते. म्हणजे कुठे त्याची व्हॅल्यू काय आहे, कुठे काय आहे ते आपण बघणार आहोत. तर शेप चेंज अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थ. अर्थचा जो सरफेस आहे तो जेव्हा चेंज होत असतो तेव्हा याची व्हॅल्यू काय होते? चेंज होत असते, राईट. तर व्हॅल्यू ऑफ जी ॲट अर्थचा जो पोल आहे तिकडे त्याची व्हॅल्यू असते 9.832 मीटर पर सेकंड, राईट. हे आपल्याला लक्षात ठेवायला लागेल. अर्थ ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन ची व्हॅल्यू ॲट पोल किती असते? 9.83 मीटर पर सेकंड. हीच काय असते? मॅक्झिमम व्हॅल्यू असते ॲट पोलची. पोलवर एवढी व्हॅल्यू त्याची असते, राईट. त्यानंतर इक्वेटरवर त्याची व्हॅल्यू असते 9.78 मीटर पर सेकंड. इक्वेटर अर्थचा जो इक्वेटर आहे त्याच्यावर अर्थ ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन ची व्हॅल्यू एवढी असते 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर, राईट. आय होप तुम्हाला एवढं समजलं असेल. पुढे एक नोट करण्यासारखा पॉइंट आहे. रेडियस इज लार्जेस्ट ॲट द इक्वेटर. सर्वात लार्जेस्ट रेडियस कुठे असते? तर ती इक्वेटरवर असते. म्हणजे आपण इकडे बघू शकत आहोत इक्वेटरवर ही रेडियस काय असते? सर्वात लार्जेस्ट असते. तसेच अँड द स्मॉलेस्ट ॲट द पोल. सर्वात स्मॉलेस्ट रेडियस कुठे असते? तर ही पोलवर असते, राईट. एवढं आपल्याला आता समजलं असेल. काय नोटचा पॉइंट? रेडियस इज लार्जेस्ट ॲट द इक्वेटर. इक्वेटरवर काय असते? रेडियस लार्जेस्ट असते आणि स्मॉलेस्ट ॲट द पोल. पोलवर काय असते? कमी असते, सर्वात कमी असते. आणि व्हॅल्यू पोलवर जास्त असते. एक्सेलरेशन अर्थ एक्सेलरेशनची व्हॅल्यू पोलवर काय असते? मॅक्सिमम असते, म्हणजे जास्त असते आणि इक्वेटरवर कमी असते. एवढं आपल्याला तुम्हाला समजलं असेल. पुढे दुसरा टाइप आहे ज्याच्यामध्ये अर्थ एक्सेलरेशन ची व्हॅल्यू काय होते? व्हॅरी होते. ती आहे अल्टिट्यूड. अल्टिट्यूड आपल्याला माहितच आहे. अल्टिट्यूड म्हणजे काय? हाईट.
तर चेंज विथ हाईट, ऑब्जेक्टची जशी हाईट आपण चेंज करत आहोत तशी याची व्हॅल्यू काय होते, वेगवेगळी येत असते. जसं अल्टिट्यूड इन्क्रीज द जी डिक्रीज, म्हणजे अल्टिट्यूड हाईट जेव्हा आपण इन्क्रीज केली, हा ऑब्जेक्ट आहे अर्थ पासून, जेव्हा आपण अर्थ सरफेस पासून जेव्हा त्याला इन्क्रीज करतोय तेव्हा त्याची जी व्हॅल्यू काय होते, डिक्रीज होते. राईट, म्हणजे काय झालं, जी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू हाईट. जी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू हाईट. आय होप तुम्हाला हा टॉपिक पण एवढा समजला असेल. पुढे तिसरा जो फॉर्म आहे ज्याच्यामध्ये याची व्हॅल्यू व्हॅरी होते तो आहे डेप्थ. डेप्थ म्हणजे काय, खोलाई मध्ये ऑब्जेक्ट किती मध्ये आहे, ग्रॅव्हिटीच्या किती खाली आलेला आहे त्याच्यावरून ही आपण काढू शकतो, त्याची व्हॅल्यू व्हॅरी होत असते. तर डेप्थ जेव्हा इन्क्रीज होईल तेव्हा जी ची व्हॅल्यू सुद्धा डिक्रीज होणार आहे. जसं हाईटला होतं तसं तिकडे पण आहे. म्हणजे काय झालं, तर जी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल ऑफ डेप्थ. जेवढं आपण खाली गेलो तेवढी त्याची डिक्रीज होणार आहे व्हॅल्यू ऑफ जी. राईट, म्हणजे आपण आता इकडे शिकलो अर्थ सरफेसवर ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू ही असते 9.77. राईट, आणि जसं वरती गेलो तर त्याची व्हॅल्यू काय होते, डिक्रीज होते, आणि जसं खाली गेलो तर तरी सुद्धा त्याची व्हॅल्यू काय होते, डिक्रीज होते. आय होप तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल. तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओजला लाईक करा.